धुळे पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत जिल्हाभरातील अवैध धंद्यांवर छापे टाकून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच 643 वाहनांची तपासणी करून वाहनधारकांकडून 6 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाकडून 30 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 ते रात्री 10 वाजे दरम्यान संपूर्ण जिल्हाभर ऑपरेशन ऑल आउट आणि नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली। गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे, अवैध धंदे उघडकीस आणणे या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, सायबर सेल आणि विशेष पथकांनी यात सहभाग घेतला। दिवसभर चाललेल्या या मोहिमेत अवैध हातभट्टी, अवैध देशी विदेशी दारू विक्री, जुगार अड्ड्यांवर छापे टाकत ही कारवाई करण्यात आली। त्यात एकूण 17,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच संशयितांकडून 2 तलवार, 1 कोयता जप्त केला गेला। 71 हातभट्टींवर कारवाई करीत 71 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। या कारवाईत 10,841 लिटर गावठी दारू, रसायन वॉश, इतर साहित्य असा एकूण 11,99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच 34 ठिकाणी जुगार अड्डे यांवर छापे टाकून 32,000चा मुद्देमाल जप्त करीत 39 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले व हरवलेल्या 48 महिला व मुली 5 पुरुषांचा शोध घेण्यात आला। पाहिजे असलेले 2 आरोपी गजाआड करण्यात आले। 2 तडीपार इसमांवर कारवाई करण्यात आली। मोटर वाहन कायद्यान्वये एकूण 849 व अधारकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 5,93,000चा दंड वसूल करण्यात आला। ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत 11 कारवाया करण्यात आल्या। मद्यपान करीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या साधनांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 78 पानटपरी चालकांवर गुन्हे दाखल केले गेले। 40 हिस्ट्री सीटर व रेकॉर्डरवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। तसेच 215 बार, ढाबे, हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली। 5 हॉटेलची झडती घेण्यात आली। तसेच 19 ठिकाणी नाकाबंदी करीत 643 चाकी व 4 चाकी वाहनांची तपासणी करण्यात आली। बेस्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली आहे।